कणकवली तालुक्यातील असलदे गावात अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्री विरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर उफाळून आलाय। गावात दारूबंदीचा ठराव अस्तित्वात असतानाही कथितपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली। नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईनंतर ग्रामस्थांनी संबंधितांना थेट जाब विचारत दारू बंदी असताना दारू विक्रीची हिंमत कशी करता असा संतप्त सवाल उपस्थित केला। यावेळी संबंधित व्यक्तीने अवैध दारू विक्री केल्याची कबुली देत ग्रामस्थांची जाहीर माफी मागितली, तसेच भविष्यात अशा व्यवसाय करणार नसल्याचे आश्वासनही दिले। मात्र गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होण्यामागे, अनेक कुटुंबांचा उद्ध्वस्त होण्यामागे अशा अवैध व्यवसायांचा मोठा वाटा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला। कोणत्याही परिस्थितीत असलदे गावातील दारूबंदी कायम ठेवणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला। मी असलदे गावात दारू विक्री करत होतो आणि पोलिसांची रेड पडल्यानंतर मी दारू व्यवसाय आता बंद करणार आहे। असलदे गावात परत मी दारू विकणार नाही। सर्वांची माफी मागिततो आणि विषारी दारूचा काय बोल का दारू विकणार नाही, याच्यापुढे परत गोवा बनावटीची दारू विकणार नाही। असलदे गावामध्ये ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव काही वर्षापूर्वी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे असलदे गावात सातत्याने दारूबंदीवर चर्चा होते। तरी देखील आमच्या गावामध्ये एक वाळके आणि वांगणकर असे दोन दारू विक्री करणारे गोवा बनावटीचे व्यक्ती आहेत। परवाच्या दिवशी कणकवली पोलिसांनी वाळके या दारू विक्रेत्याच्या गोडाऊनवर धाड मारली। त्यानंतर गावामध्ये त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता। त्यानुसार काल सायंकाळी संबंधित दारू विक्रेत्यांना समज देण्यासाठी गावातील ग्रामस्थ गोळा झाले आणि या ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना कडक शब्दात समज दिलेली आहे। गावात दारूबंदी असताना कोणत्याही प्रकारे आमच्या गावामध्ये दारू विक्री झाली नाही पाहिजे। जर झाली तर पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका गावाची आहे। त्यामुळे लवकरच संबंधित दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे निवेदन दिले जाणार आहे आणि यापुढे गावात दारू विक्री झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संपूर्ण आमच्या गावाने दिलेला आहे आणि त्या दोन्ही विक्रेत्यांना कडक शब्दात समज दिलेली आहे।